राजकारणातील समाजकारणातील धुरंधर झुंजार असन्य व्यक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार यांना सकाळी मान 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. खरं तर भावना ज्यावेळेस दादांनी मला आता बोलायला थोडंसं हे वाटतंय, दादा नॉट विजिबल झाले, भावपूर्ण अशी आदरांजली व्यक्त करून थांबतो. ओम शांती, ओम शांती. धन्यवाद. यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विनंती करतोय कवटेगावचे माजी सरपंच दीपक भाऊ. या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. सिंचन प्रकल्पांना गती देणे, दुष्काळी भागात पाणी पोहोचवणे आणि शेतीला आधार देणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित. खरं तर वयाच्या 66व्या वर्षी दादांना 6व्यांदा मग उपमुख्यमंत्री पुष्वत असताना अशा पद्धतीनं आकस्मिक बदलू या ठिकाणी आलेला आहे. आणि शेवटी जे म्हटलं जातं, परंतु ज्यांचं महाराष्ट्रावर अतिशय प्रेम आहे असे आपले दादा गेले. आम्ही लगेच बारामतीला जाऊन आलो. आत्ताच इथं पोचलो. परंतु तिथलं वातावरण पाहिल्यानंतर परिस्थिती अशी होती की कोणीच कोणाचं बोलत नव्हतं. सगळे गप्प होते. वाहण्यासाठी आपण थांबलेलो आहोत. खरं म्हणजे दादांचं जीवनक्रम पाहिला तर 1982 साली ऊस कारखानदारीच्या माध्यमातून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. धन्यवाद. यानंतर श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विनंती करतोय माजी प्राचार्य सन्माननीय चौधरी नाना.